राम राम मंडळी. आईसाहेब काय अनारसा करणार होते वाटतं. मग त्यासाठी तांदूळ बारीक करायचं होतं बरं का. मग आमच्या मिक्सरचा काय ते प्लग खराब झालं वाटतं. मला इथं बंद चालू करायला बसवलं होतं किचन कट्ट्यावर. मला तर झोप लागली नाही बरं का इथं बसून बसून. पण काय करणार, आईसाहेबाचा हुकूम आहे तर करावंच लागेल ना. मग काय परत दुसऱ्या दिवशी चांगलं पीठ भिजलं होतं बरं का. मग ह्याने घेतली की अनारशी करायला. आईसाहेब आपलं तळत होते आणि मला दाखवत होत्या बघ कसं झालंय म्हणून. मग काय त्यावर आला की आमचा छोटू डॉन. मग काय बसलाय तो खोड्या करत. तळायच्या अगोदरच मला दे करत बसला होता. तोपर्यंत काय झाली बरं का भैयासाहेबांची एंट्री. जिमवरनं आल्या आल्या बसल्या अनारसाच्या पाठीवर. मला तर जाम टेन्शन आलं बाबा. आता अनारशाच्या पाठीतलं काही एक बी अनारस राहतंय का नाही काय भैयासाहेबांच्या तावडीत. लय भारी म्हणून काय खातच बसले की निवांत. एवढी अनारशी केली ती कारण की रक्षाबंधनला आता पाहुणे ते येणार म्हणून आईसाहेबांनी त्यांना द्यायसाठी पण केले ते. अनारशी करून करून मात्र आईसाहेबांचा गुडघा गेला बरं का. बघा कशा लंगडतात. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.